हाय, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा वायफाय LED कंट्रोलर दाखवणार आहे, जो 5 वोल्ट 12 वोल्ट LED सपोर्ट करतो आणि हा डायरेक्ट प्लग अँड प्ले सिस्टम आहे. तुम्ही हा तुमच्या LEDच्या सुरुवातीला जे 3 पिन कनेक्टर असतो त्याला कनेक्ट करायचं आहे आणि जो 2 एक्स्ट्रा प्लस मायनस वायर असेल तर तुमच्या पॉवर सप्लायला कनेक्ट करून द्यायचे. पॉवर ऑन केल्यानंतर हे असे सिंगल कलरमध्ये LEDs चालू होतील. मग तुमचा फोन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वायफायमध्ये सर्च करायचं आहे. बघा, WLED आलं, हा याचा हॉटस्पॉट आहे. त्याच्यामध्ये पासवर्ड टाकायचा आहे WLED 1 2 3 4 आणि कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन 4.3.2.1 टाकायचं आणि ओके करायचं आहे. बघा, असा UI ओपन होईल. जर तुमच्याकडे वायफाय नसेल तर तुम्ही टू द कंट्रोलर करा. जर वायफाय असेल डायरेक्ट तर वायफाय सेटिंगमध्ये जाऊन स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर हे बघा, हे आलं. त्याच्यामध्ये मी पासवर्ड टाकतो माझ्या वायफायचा आणि 7 कनेक्ट केल्यानंतर हे डिस्कनेक्ट होईल. डिस्कनेक्ट झाल्यावर क्लोज करा आणि तुम्ही तुमच्या घरच्या वायफायला कनेक्ट व्हा. घरच्या वायफायला कनेक्ट झालो का नंतर हा ॲप ओपन करा WLEDचा. हे बघा, त्याच्यामध्ये आली लाईट्स. इथून आपण ती कंट्रोल करू शकतो. व्हेरीफाय करा की कंट्रोल होतं आहे म्हणून. ओके, नंतर आपण UIमध्ये जाऊ. हे बघा, हा असा UI येणार. त्याच्यामध्ये तुम्ही हे बघा, हे ऑन ऑफ आहे, हे ब्राईटनेस आहे, याच्यामध्ये पिक. आता हे बघा, इथे ऑरेंज दाखवतो आहे आणि इथे ग्रीन, म्हणजे आपल्या LEDची सेटिंग नाही बरोबर. ते आपल्याला सेटिंग करावी लागेल. हे बघा, असं 2 हे ब्लू बरोबर आहे, रेड आणि ग्रीन चेंज झाल्यात. ते आपल्याला करावं लागेल. मग त्यासाठी कन्फिगमध्ये जाऊन LED प्रेफरन्समध्ये फर्स्ट तुमचं इथे पॉवर सप्लाय सेट करा. जर मी 5 एम्पियरची पॉवर सप्लाय यूज करतो म्हणून मी ते 5000 टाकणार. जर तुमची 2 एम्पियरची असेल तर 2000, 1 एम्पियरची असेल तर 1000, त्या हिशोबात टाका. 10 एम्पियरची असेल तर 10000. ओके, आणि इथे बघा, आता मी RGB, माझं हे JRB नाही, RGB आहे. LED स्ट्रिप असेल तुमची तर JRB. आणि तुमच्या LEDs किती आहेत, जर बल्ब किती आहेत, म्हणजे टोटल ॲड्रेसेबल बल्ब किती आहेत LEDs पिक्सल, ते तुम्ही सेट करा. माझे 30 आहेत म्हणून मी 30च ठेवतो. जर तुमचे 5 मीटरचे LED स्ट्रिप असेल तर 300 करा. आणि इथे बघा 12 वोल्टचं पण ऑप्शन आहे. 12 वोल्टचं ऑप्शन आहे आणि त्या अलग वेगवेगळ्या LED स्ट्रिप्स आहेत, ते तुम्ही इथे सेट करू शकता. आणि हे बघा, एवढा LED हे सपोर्ट करतो आहे, ते तुम्ही तुमच्या हिशोबात सेट करू शकता आणि सेव्ह करू शकता. हे बघा, आता ग्रीन झालं. मग कलर व्हीलवर होता बघा, ग्रीन, रेड, ब्लू. ओके आहे सर्व. याच्यामध्ये हे बघा, इथे इफेक्टचा सेटअप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इफेक्ट करू शकता हे असे. आणि हे इफेक्ट तुम्ही प्रीसेटमध्ये सेव्ह करू शकता. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी फक्त हे स्टार्टिंगचं हे ठेवायचं आणि सेव्ह करायचा. हा इफेक्ट सेव्ह झाला प्रीसेट. आता बाउन्सिंग बॉल म्हणून आहे, हे बघा, हे इथे दिसणार आहे याच्यामध्ये कसं चालतं ते. ओके, हे बघा, BPM हे असं दिसतं. आता हा पण आपण प्रीसेट सेट करू. सेव्ह केला. आता 2 प्रीसेट झाले, अजून एखादा सेव्ह करू. चेस हे झालं, हे ते सेव्ह करू आणि सेव्ह. असं झालं. आता 3 प्रीसेट झाले, तर यांची आपण प्लेलिस्ट बनवू शकतो. टेस्ट म्हणून मी सेव्ह करतो. हे बघा, एक आहे ते 10 सेकंड चालेल, चेंज होईल मग. आता हे तुम्ही असे सेट करू शकता. प्ले अप्लाय ॲट बूट, म्हणजे तुम्ही कंट्रोलर हा चालू गेल्या हा हे प्लेलिस्ट चालू होईल आणि शफल म्हणजे अल्टरनेट ते होतील. सेव्ह करू. आता हे बघा, स्टार आलं म्हणजे झालं. हे आता हे यूज होते. आता आपण करू याला रिबूट. इथून रिबूट केला.
हे बघा आता ते ऑटोमॅटिकली चालू राहील. रिबूट होत आहे. हे बघा चेंज झालं. आता तुम्हाला ब्राईटनेस 100% ठेवायचे असेल तर LED प्रेफरन्समध्येच ते हे बघा ब्राईटनेस डिफॉल्ट ब्राईटनेस आहे. म्हणजे तुम्हाला ऑन झाल्यावर किती ब्राईटनेस ठेवायचे आहेत. 100% ठेवायचे असेल तर 255 ठेवा आणि सेव्ह करा. हा कंट्रोलर तुम्हाला माझ्याकडे मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो, त्याच्यावर व्हॉट्सअप करा तुमची रिक्वायरमेंट आणि मी तुम्हाला हा कंट्रोलर पाठवून देईन.